नमस्कार प्रेक्षकांनो, येथे अक्षयने रमाला फोन केलेला असतो आणि तो म्हणतो की रमा आता रडायचं नाही, रडत बसू नको, आता लढायचं आहे. अण्णासाहेबांवर जे काही आरोप लागलेले आहे ते आपल्याला साध्य करायचे आहे. आणि जो हा माणूस आपला पाठलाग करत होता ना, तोच ताम्हणकरांचाच माणूस आहे. नक्की मला माहिती आहे, कारण की तो शाळेपर्यंतही माझा पाठलाग करत होता आणि आम्ही घरीही आपला पाठलाग करत होता. आता मात्र अण्णासाहेबांना आपण शोधून काढायचं, त्यांच्यावर जे आरोप लागले आहे ना ते आपण सिद्ध करायचे आहे. रमा तू हरू नकोस आणि काळजीही करू नकोस. आता अक्षय असं सांगत असतो. रमा म्हणते की नाही, आता मात्र अण्णासाहेबांवर जे कुणी असं करत असेल, जे कुणी याच्या मागं असेल ना, त्याचा नेमकी आपण तपास करूया, असं रमा सांगत असते. रमा आता म्हणते की नाही, आता मात्र अण्णासाहेबांची जी बदनामी झाली आहे ना, ती आता मी सहन करू शकत नाही. आता मात्र अण्णासाहेबांची जी बदनामी जी कोणी केली आहे त्यापासून आता मी त्यांना शोधूनच काढणार आहे. इकडे अक्षय घरी आलेला असतो आणि इथे शशिकांत, अभि आणि आनंद सगळे बोलत असतात. अक्षय तू काळजी करू नकोस, हे सगळं कोण करत असेल. तेव्हा अक्षय म्हणतो मला तर काहीच कळत नाही. तो ताम्हणकरांचा माणूस जो आहे ना, तो आमचा पाठलाग करत होता. मुंबईवर निघाल्यापासून माझ्या मागे होता. गाडी मी थांबवली का तो थांबायचा, घरापर्यंत सुद्धा आला. तेव्हा आनंद म्हणतो हे दिसतं तितकं सोपं प्रकरण नाही आहे. अभि म्हणतो की कोण असेल तो माणूस नेमकी काय. हा दीक्षित जे वकील आहे. अक्षय म्हणतो हे दीक्षित जे वकील आहे. अभ्या तो म्हणतो तेही खरं आहे. हे सगळं त्यांनी तर नसेल ना केलेलं. अभि म्हणतो की आपल्याला आता काहीच कळायला मार्ग नाही, हे सगळं शोधायला हवं. असं कोण आहे, कारण की आता मात्र अक्षय म्हणतो की आपल्याला या सगळ्याचा तपास करायलाच हवा. आनंद म्हणतो हे प्रकरण खूपच अवघड आहे, आता खूपच रिस्की आहे, यामध्ये आपल्याला सगळ्यांना सांभाळून राहावं लागेल. अक्षय म्हणतो मुलांना घराबाहेर पडू देऊ नका. हे जे प्रकरण आहे ना, हे शांत होईपर्यंत सगळेजण घरातच थांबा. तेव्हा अभि म्हणतो होय, हे खरं आहे, कारण की जो माणूस पाठलाग करत होता तो नेमके ताम्हणकरांचा आहे आणि अण्णांची बेल तिसऱ्यानेच कोणीतरी केली आहे असं तरी मला वाटतं. तेव्हा अक्षय म्हणतो रमा कुठे गेली आहे. शशिकांत म्हणतो रमा दीक्षितांना भेटायला गेलेली आहे. आता मात्र अक्षय म्हणतो की का तिला तुम्ही एकटं जाऊ दिला. आता रमा दीक्षितांकडे पोचलेली आहे आणि त्यांना विचारपूस करत आहे की हे सगळं काय आहे. अण्णासाहेबांनी हे सगळं, आणि तेव्हा आता दीक्षित वकील म्हणतात की आता मात्र कोणताच मार्ग राहिलेला नाही. अण्णासाहेबांनी सह्या केलेल्या आहे आणि सगळे हॉस्पिटल, शाळा, सगळे प्रॉपर्टी त्यांनी गेलेली आहे. आता हा ताम्हणकर दिसतो तितका साधा माणूस नाही, कारण की तो खूप मोठा चलाक माणूस आहे, कारण की तो कुणालाही गुंतू शकतो, कारण की तो या गोष्टीमध्ये खेळण्यास एकदम परफेक्ट माणूस आहे. तो काहीही करू शकतो आणि मग त्याच्यापासून रमा तू लांब राहा, तू हे सगळ्यामध्ये पडू नको आणि मग तुझ्या जीवाला धोका होऊ शकतो, असं दीक्षित वकील सांगत असतात. पण आता रमा म्हणते की हा ताम्हणकरांपर्यंत तर पोचलं पाहिजे, त्यांच्यापर्यंत जर नाही पोचलं तर काहीच कळणार नाही. तिथून रमा आता ती फाईल घेऊन बाहेर निघालेली असते. गाडीत बसते, विचारच करत असते अण्णासाहेबांना कसं सोडावं, कुठे असेल. तितक्यात आता मुलं शाळेतून बाहेर येत असतात, अर्थात तारा आणि पार्थ. तर इथे सगळेजण म्हणतात की हे लोक आपल्याकडे का असं बघत आहे. तेव्हा तारा म्हणते खूप भूक लागली आहे, आपण इथे काहीतरी खाऊया. तर तारा म्हणते की अण्णासाहेबांची 61 पूर्ती आहे, आपण तिकडे जाऊया, तिथे जेवण आहे. तर तारा म्हणते नको. पण सगळेजण बघतात की लोक आपल्याकडे असे काय बघत आहे. आता तिथले जे लोक असतात ते म्हणतात की हे रमा कर्णिकच्या घरचे मुलं आहे आणि त्यांना खूप सारे धमकवतात, ताराचा हात पकडतात, म्हणतात की हेच ते मुलं सगळे त्या रमासारखेच आहे. आणि मग ते तिथून कसाबसा त्यांचा जीव वाचून निघतात. अभिषेक त्यांना घरी घेऊन येतो. तर हे सगळं तारा म्हणते की हे सगळं अक्षय मामामुळे होत आहे, त्यानेच सगळं केलं आहे. का ते लोक आम्हाला का त्रास देत आहे, रमाला आणि अक्षयला त्रास झाला पाहिजे या गोष्टीचा. तेव्हा मात्र घरचे सगळे त्यांना दाबतात, म्हणतात की नको, असं नाही बोलायचं. आई आजी म्हणते की काळजी करू नका रे, रमाची साथ नाही सोडायची. असं मुकादमावर खूप काही संकटे येऊन गेलेले आहे, पण मुकादमांनी एकमेकांची साथ नाही सोडली, त्यातून बाहेर पडलोच नाही. हे संकटातून बाहेर पडू काही वेळ लागेल. आता मात्र आजी म्हणते की मुलांची जबाबदारी तुम्ही माझ्यावर सोपवा, पण आपल्याला यावेळेस रमाची साथ सोडायची नाही. सगळं मुकादम कुटुंब एकत्र येऊन आता रमाची साथ द्यायला तयार झालेलं असतं आणि रमा गाडीत बसलेली असते. सगळे लोक तिथे जमा होतात आणि म्हणतात की हीच अण्णासाहेबांची ती मुलगी, घ्या हिला ओढा गाडीतून खाली. तर सगळेजण तिला बोलत असतात आणि तिच्या तोंडाला काळं फासणार तोच अक्षय तिथे येतो. अक्षय म्हणतो हे काय चाललं आहे, तुम्ही आम्हाला 15 दिवसाची मुदत द्या, आम्ही नक्कीच अण्णासाहेब कुठे आहे. तुमच्यासारखा प्रश्न आम्हाला देखील पडला आहे की अण्णासाहेब कुठे गेले आहे. आपण सगळेजण मिळून अण्णासाहेबांना शोधून आणूया. आणि शाळा वगैरे ते म्हणतात की आमच्याकडून डोनेशन घेतलं, आमच्या मुलांचं भवितव्य धोक्यात आहे आणि हे सगळे इथून निघून
अण्णासाहेब निघून गेले आहे, यांची मुलगीही निघून जाईल. तेव्हा अक्षय म्हणतो की आतापर्यंत इथेच आहे, ती वकिलांबरोबर बोलायला गेली होती, यातून काही मार्ग निघेल का, ती पळून का जाईल, ती जर जायचं असतं तर ती तेव्हाच गेली असती, पण तिने तसं केलेलं नाही, ती तुमच्यासमोर उभी आहे, लढते, तुम्ही तिला साथ द्या. आणि मग तिच्यात अक्षय रमाला वाचवतो की लोक तिच्या तोंडाला काळं फासणार, तेच अक्षय तेथे रमाला वाचवण्यासाठी येतो. आता पुढील भागात असं बघायला मिळणार आहे की ते ताम्हणकरांना भेटायला अक्षय आणि रमा गेलेले असतात आणि तिथे ताम्हणकरांची जी डार्लिंग असते ती जिन्यावरून खाली येत असते. आता अक्षय आणि रमा तिला पाहून चकित होतात की ही कोण आहे. आणि आता अक्षय आणि रमाच्या लाईफमध्ये अक्षय रमाला जिने कोणी त्रास दिलेला आहे तीच म्हणजे अक्षयची पहिलं प्रेम जे असतं ती म्हणजे रेवा आता पुन्हा त्यांच्या लाईफमध्ये आलेली आहे. आता ही रेवा यांना नेमके बरबाद करेल का, या सगळ्या याच्यातून संकटामधून अक्षय रमा पुन्हा सावरतील का, आणि रेवाचा जो डाव रेवाने साधला आहे तो परत रेवावरच उलटा पाडतील का. आता ते बघण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब करा, चॅनलला कनेक्ट राहा. आता पुन्हा अक्षय रमाचा भूतकाळ आलेला आहे, रेवा पुन्हा आता आलेली आहे.